नाही होत आहे माझी हिंमत गाईज. काय करू मी सांगा. माझं लक्ष स्वतःकडेच चाललंय की मी किती छान दिसते. ओ माय गॉड, खूप क्यूट दिसते. ट्रॉपिकल वाईब, सिटी वाईब सगळं म्हणजे आपण आपल्याला स्वतःच्या प्रेमात पाडणारे कपडे. खूप प्रिटी आहे. आय एम इन लव्ह. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग आपण हे पार्सल अनबॉक्स करून सुरू करूया. मी ब्लिंकिटवरून ॲक्च्युली एक गोष्ट ऑर्डर केली आहे. व्लॉग चालू पण केला नव्हता मी, तर मला असं वाटलं की सुरुवात करायचीच आहे ना व्लॉगची एनिवे आजच्या, तर आपण अनबॉक्सिंगनी सुरू करूया. सो मी ब्लिंकिटवरून एक गोष्ट मागवली आहे. तर मी एवढं खोललं होतं, मग मला रिअलाईज झालं की अरे मी व्लॉगच नाही केला आहे आज सकाळपासून. सो सुरुवात करूया आपण. का मागवलं आहे ते पण सांगते आणि एका घरातल्या वस्तू आहेत त्या लावले. ही आहे इम्पॉर्टंट गोष्ट. सो काल मी हे अनबॉक्स करता करता सांगते स्टोरी. सो काल हे रात्री जेव्हा आले घरी तर त्यांचे हात बघितले मी तर खूप काळे झाले होते, म्हणजे पाम्स. ठीक आहे, इकडे इकडे खूप असं काळं काळं दिसत होतं. मी म्हटलं की काय झालं, असं का दिसतंय. तर ते बोलले बाईकवरती होतात तसे हात. म्हटलं मग ग्लव्ज का नाही घातले, तर ते बोलले की ग्लव्ज ना फाटलेत. पण त्यांनी नवीन म्हणजे ते मला म्हणाले की नवीन ग्लव्ज नंतर कधीतरी घेईन मी, आता नको राहू दे, थोडे दिवस मी असंच हे करतो. सो काढले मी ग्लव्ज, दाखवते. तर ते मला माहिती आहे स्वतःसाठी नाही घेणार, म्हणून मी ऑर्डर केले त्यांच्यासाठी. हे छान आहेत, मस्त ग्लव्ज आणि ग्रिप वगैरे चांगली आहे. बिचारा माझा नवरा स्वतःसाठी पटकन काही घ्यायला नाही बघत, म्हणून म्हणजे ते खूप माझ्या बाबतीत नाही आहेत ते तसे. तुला हे घ्यायचं आहे, तुला हे हवं आहे, किंवा कुठे जायचं आहे आपल्याला, आम्ही कुठे ट्रॅव्हल करतो तेव्हा पण जर शॉपिंगला गेलो ना तर ते नेहमी पहिला मला हे करतात, प्रायोरिटी देतात. तुला हे घ्यायचं आहे का, ते घ्यायचं आहे का, हे घ्यायचं का ते. सो मी पण असं ट्राय करते मोस्टली की त्यांना प्रायोरिटाईज करून आणि गोष्टी घ्याव्या. आणि आता काल मी त्यांना तसं बघितलं तर मला इतकं वाईट वाटलं, कारण बऱ्यापैकी बाईकवरती ट्रॅव्हल करायला लागतं त्यांना एव्हरीडे. सो ग्लव्ज खूप इम्पॉर्टंट आहेत. अदरवाईज पण छान याला प्रोटेक्शन वगैरे पण येते मस्त. ऊन असल्यावर पण छान प्रोटेक्ट होतात हात, आणि आता थंडी असते तरी चांगलं प्रोटेक्ट होतात हात. सो मी हे एक्स्ट्रीमचे आहेत, एक्स्ट्रीम म्हणून एक ब्रँड येतो त्याचे ग्लव्ज आहेत हे. तर रात्री ते आले की त्यांना मी ट्राय पण करायला लावेन आणि मग अजून त्यांच्याकडून पण आपण रिव्ह्यूज घेऊया गाईज. सुंदर दिसतं इथे, मला खूप आवडते. मी आज गुड्डी आणि मी चाललोय पूलला आणि आम्ही सेम कपडे घातले. तुला यायचं ना ब्लॉग? हा टी शर्ट आमचा सेम. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी हेच कपडे का घालते, कारण हेच सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहेत. बाकीचे ते रॅपिड ड्राय टी शर्ट्स आहेत, मी जे बोलले होते तुम्हाला की माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये पाणी जात राहतं. आज मी डाईव्हची प्रॅक्टिस करणार आहे, कारण आज मी व्हिडिओज बघून आली आहे भरपूर सारे. विचार कर सकाळी यायचं आणि घाण बघायची, किती वाईट. हा गुड्डीचा फोन आहे गाईज, किती छान दिसतं याच्यामध्ये. मी तिला बोलले मला दे, तर ती देते. आम्ही छान रेडी होऊन बसलो आहे, कारण पूल क्लीन होतो आहे. का बंद असतं मग एक दिवस? काल बंद होतं कारण क्लिनिंग असते असं मला सांगितलेलं, आणि क्लिअरली सगळ्यात जास्त घाण होती आजपर्यंत. मी असं बघितलं नव्हतं की पूल म्हणजे पाण्यावरती घाण आहे. तर आम्ही आता रेडी होऊन बसलो आहे कारण पूल क्लीन होतं. फक्त एक दिवस गॅप झाला आहे माझा, म्हणजे काल नाही आले ना मी स्विमिंगला, तर मला आता असं नाही की अनकम्फर्टेबल वाटतं आहे, पण 5 मिनटं गेली कम्फर्टेबल व्हायला आणि ओव्हरऑलच.
मला व्हिडिओ केल्यामुळे समजतं, माझे व्हिडिओज असतात ना मी कसं करते. सो डाईव्ह करायला मी जे चुकली आहे ते मला समजलं आहे. म्हणजे माझं पोस्चरच चुकतं, मी उभीच चुकीची राहते. आणि दुसरी गोष्ट की हिंमत नाही आहे. पण आज गुड्डी दिदी आली आहे तर आपल्याला हिंमत होणार आहे थोडीशी गाईज. लेट्स गो. नाही होत आहे माझी हिंमत गाईज. काय करू मी सांगा. खूप ट्राय करायला बघते मी, पण माझी हिंमत होत नाही आहे. मस्त अंघोळ केली आहे मी जस्ट. एक मिनिट फॅन बंद करते. आज पण असं डोळे लाल लाल दिसत आहेत. मला ॲक्च्युली एक रील शूट करायची होती. म्हणजे मी जेव्हा नवी मुंबईत राहायचे 2-3 इयर्स बॅक, आम्ही कामोठ्यात जेव्हा राहायचो तेव्हा त्या वर्षीच्या बर्थडेला गुड्डीच्या आम्ही गेलो होतो खारघरला शॉपिंगला. तिथे मी हिरानंदानी इस्टेटला जे मार्केट आहे कपड्यांचं ते फर्स्ट टाइम एक्सप्लोअर केलं होतं. तेव्हापासून आम्ही जर खारघरमध्ये वगैरे गेलो तर फेरी मारतो एकदा तरी, कारण तिथे खूप छान पीसेस असतात. आता जेव्हा मी ब्लाऊज टाकायला गेलेले जान्हवीकडे खारघरला तेव्हा आम्ही दोघी जणी गेलो होतो, पण ही दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे. आणि तेव्हापासून मी ते कपडे अक्षरशः ती पिशवी पण तशीच आहे आणि फक्त चुरगळली आहे, कारण ऑब्व्हियसली शिफ्टिंगमध्ये जरा हे झालं. पण ती तशी भरलेली मी, आणि मला त्याचा रील बनवायचं होतं पण ते राहून गेलं. तर मला असं वाटलं की वाय नॉट आज आपण ते दाखवूया व्लॉगमध्ये. म्हणजे माहिती नाही मला मी ते रीलमध्ये करेन शूट की कसं, पण तेच ओव्हरऑल कपड्यांचा तो हॉल शूट करण्यासाठी थोडीशी तयारी करायची आहे. बेटर जरा दिसलं पाहिजे असं मला वाटतंय. पण हे डोळा जो लाल झाला त्याचं काय करू कळत नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की व्लॉग करते, ॲटलीस्ट रेडी होताना तरी करते. पुढे बघू. जर मला असं वाटलं की वेगळा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे व्हर्टिकल शूट नाही करणार मी, तर मग मी व्लॉगमध्येच दाखवेन. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते. मेन्शन करेन मी ॲड्रेस आणि ते नाव शॉपचं वगैरे. म्हणजे तुम्ही नवी मुंबईत राहत असाल आणि तुम्हाला ऑल द वे म्हणजे बँड्रा किंवा कुलाबा वगैरे जायला जमत नाही आहे, तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत, तर तिथे पण चांगले ऑप्शन्स आहेत. सो मला ते शेअर करायचं होतं, मी दाखवते तुम्हाला. हे ते शॉप आहे, प्रिटी लेडी नाव आहे शॉपचं. सी तुम्हाला दिसतंय का, ह्याच्यात कपडे आहेत माझे आणि ही बॅग किती चुरगळली आहे. मी तुम्हाला दाखवते, पण त्याच्या आधी जरा तयारी करूया थोडं बेटर. मी मॉइश्चरायझर लावलं, लिप बाम लावलंय आणि थोडंफार मेकअप करेन आणि मग सुरू करूया व्हिडिओ. या साईडनी लाईट चांगली येत नाही ना, थोडं अगेन्स्ट लाईट होऊन जातं. असंच करूया आपण शूट. मी फोनमधून बघूनच करेन, काय मला तसं पण फार काय शूट असं शूट नाही करायचं आहे, फोटोशूट वगैरे की परफेक्टच आला पाहिजे मेकअप. गुड्डीच्या नवीन ब्युटी ब्लेंडरचं उद्घाटन करते. मस्काराचा जो ब्रश आहे त्याच्यानेच आयब्रो. पण आता मला असं वाटतं की ताटतील का. गुड्डी तर इतका ओरडा देईल ना मला हे बघितल्यानंतर, सांगणार नाही तिला मी. मागे एकदा ती मला म्हणत होती की जर लिपस्टिक म्हणजे लिप अँड चिक टिंट असं नाही आहे तर नाही लावायला पाहिजे ॲज अ ब्लश. तर काही लोकांना सवय असते ना लिपस्टिक बोटाने जर हे करतायत स्प्रेड करतायत तर ते असं वरती ब्लश म्हणून पण गालाला लावून टाकतात. तर ती मला समजत होती की कसं प्रत्येक प्रोडक्टची इन्ग्रेडियंट्स वेगळे असतात आणि मग ते नाही लावायला पाहिजे. तिने चांगलं एक्सप्लेन केलेलं. कधीतरी तिच्या ब्लॉगमध्ये किंवा तिच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगेलच. पण आता माझी आयब्रो पेन्सिल सापडत नाही आहे, त्याच्यामुळे मी लिपस्टिक ब्लश कशी विसरू शकते मी. लिफ्टेड वगैरे काही नको आहे आज आपण इथेच लावूया गाला. सनकिस्ट वगैरे हार्श लाईन दिसते का. सगळा मेकअप काढून टाकलाय मी, कारण ओरडा मिळालाय मला गुड्डी मॅडमचा. चांगला नव्हता दिसत मेकअप लाईटमध्ये. आता हा पूर्ण रॉ फेस आहे. लिपस्टिक आणि मस्कारा काढला नाही आहे, बाकी बेस काढून टाकला आहे आणि कायच बेस केलेला म्हणावे. तर आता जरा मला परत एकदा
तिने सांगितले कलर करेक्टर यूज कर, हे कर ते कर, अशी लाल लाल झाली स्किन. तर फायनली थोडं बेटर दिसतंय कारण गुटी तिने मेकअप करून दिला आता मला. मग अशी जरा ॲशी वाटत होता, आता पण मला हा लाऊडच वाटतोय. पण यु नो ती टू मच आहे, टू मच प्राजक्ता. तर मी सेटअप तर केला आहे, म्हणजे मी बेडच्या त्या बाजूला रिंग लाईट लावली आहे, बेडवर मी ट्रायपॉड लावला आहे म्हणजे सेल्फी स्टँड लावला आहे आणि मी बेडच्या या बाजूला उभी आहे कारण मला फुल फ्रेम कुठेच मिळत नाही अख्ख्या घरात. शी टॅन किती झालं बघा मला. हे सगळं स्विमिंगमुळे आहे कारण आतल्या साईडला तेवढं नाही वाटत आहे, इथे खूपच झालं. आता सीन असा होतोय की मला पूर्ण फ्रेम अख्ख्या घरात कुठेच फिगर आउट होत नाहीये. मी सगळीकडे ठेवून बघितला स्टँड आणि लाईट, तर आता मला काय कळत नाहीये काय करू. तर मला असं वाटतंय की मग हाफ फ्रेम मध्येच करू का मी व्हिडिओ आणि मग इथे मी पिक्चर्स डिस्प्ले करेन, फोटो काढते मी जे फुल फ्रेम मध्ये काढेन, हे करू शकतो. सो हे आहे ते शॉप, प्रिटी लेडी नाव आहे त्या शॉपचं. प्रिटी लेडीच्याच पुढे एक वेस्टर्न आउटफिट म्हणून पण शॉप आहे जिथे मी आधी कपडे घेतलेत. तर यावेळेला मी 3 हे ड्रेसेस घेतले होते आणि हा एक टॉप घेतलाय. खूप क्यूट आहेत हे कपडे. लगेच वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आणि मला आज असं वाटलं की एव्हरीडे मी काहीतरी डिफरंट शेअर करायला पाहिजे. माझ्याकडे तसं खूप आहे, इतक्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ना माझ्याकडे, त्या माझ्या वहीमध्ये खूप काय काय लिहिलेलं आहे मी, ज्याच्यावर मला कधी कधी व्लॉग्स करावे की कधीतरी यूट्यूबचा व्हिडिओ. बॅकग्राऊंडला जर आमच्या किचनमधून आवाज येत असेल तर थोडा इग्नोर करा कारण पुटी दीदी बनवत आहे भाजी. तर मी म्हणत होते की काय म्हणत होते मी, हां की विसरले मी काय बोलत होते क्लिअरली. हां, तर मी हे बोलत होते मगाशी की माझ्याकडे खूप टॉपिक्स लिहिलेले होते. मी बऱ्याचदा या वर्षभरात असं ठरवायचे की रेग्युलर मला शूट करायचं असेल तर मी कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओज करू शकते. तर मी बऱ्याचदा असा विचार करून लिहून ठेवलेला आहे की मी हे दाखवू शकते, मी ह्याच्यावर व्हिडिओ करू शकते, मला हे पण दाखवता येईल व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या. किंवा जसं मी ट्रॅव्हल गाईड वगैरे तर मी बनवणारच आहे, पण माझ्याकडे अशा जनरल पण खूप गोष्टी आहेत. मी काय एकच गोष्ट पकडून आणि व्हिडिओज बनवणार आहे असं नाही. म्हणजे मला फक्त ट्रॅव्हल रिलेटेडच चॅनल ठेवायचं असं नाही आहे, व्लॉग्स पण बनवायचे आहेत किंवा इन जनरल माझ्या लाईफमध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. त्याच्यामध्ये बरेच टॉपिक्स आहेत ज्याच्यावर मी व्हिडिओज बनवू शकते, तर मी ते पण करणार आहे आता. आणि एव्हरीडे जे काय होतं आहे थोडंफार मी ते पण करेनच शूट, कारण माझी काय लाईफ अशी खूप रोज काय काय वेगळं होतं आहे अशी नाही आहे. मला असं वाटलं की जर एव्हरीडे शूट करायचं, डिसिप्लिन लावायचंच आहे तर मग मी व्हिडिओज पण बनवू शकते. नॉट नेसेसरी की व्लॉगच गेला पाहिजे सगळा, तर व्लॉग बरोबर मी असं दुसरं काय काय पण शेअर करणार आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचं आहे. तर जास्त बडबड न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. असं चांगलं वाटतं की असं चांगलं वाटतं. सो जास्त वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिला ड्रेस मला तुम्हाला दाखवायचा आहे तो आहे हा. खूप क्यूट ड्रेस आहे. एकतर मला ही कॉलर खूप आवडते, ड्रेस आहे. मला ही कट पण खूप आवडली आहे. मी तुम्हाला घालून दाखवते हा ड्रेस. असा छान शॉर्ट ड्रेसच आहे, म्हणजे नी लेंथ पर्यंत येतोय मला. आणि याचं फॅब्रिक छान कॉटन फॅब्रिक आहे आणि याला अशी खूप छान पीटर पॅन कॉलर आहे. मला खूप आवडते ही कॉलर. असा खूप ओल्ड मनी फील देणारा ड्रेस आहे हा. मी घालून दाखवते. काय असतं इतकं सुंदर. असे छान पफ स्लीव्ज आहेत आणि इतका क्यूट आहे हा ड्रेस. एकतर ही जी कट दिसते का, हा जो शेप आहे हा इथला, हे मी कधीपासून असा ड्रेस बघत होते आणि ॲक्च्युली हे मी असं अजून फिगर आउट नाही केलेलं की समोर बांधायचे की मागेच छान वाटतंय. मी अजून हे कपडे ट्राय नव्हते केले मला, कारण असं वाटत होतं की आज व्हिडिओ करेन, उद्या करेन, करत खूप दिवस गेले. वाव, खूप छान दिसते. मी प्रेमात आहे या ड्रेसच्या. आणि असं छान मागून पण अशी कॉलर आहे. ॲक्च्युली हे सगळे ड्रेस मी छान कमी प्राईजलाच घेतलेत, म्हणजे ओव्हरऑल प्राईजलाच घेऊन ते लोक डिस्काउंट करतात. तिथे आपण छान बार्गेन करू शकतो, जसं आपण बाकी स्ट्रीट शॉपिंगच्या वेळेला करतो तसंच.
मला माझं लक्ष स्वतःकडेच चाललंय की मी किती छान दिसते. ओ माय गॉड, खूप क्यूट दिसतंय. असं काही स्टायलिंग करणार नाही मी, फक्त कपडे दाखवते तुम्हाला. आणि कधीतरी जेव्हा घालेन तेव्हा छान आपण स्टायलिंग पण करूया मस्त. म्हणजे काही ड्रेसेस असे असतात ना जे तुम्हाला स्वतःच्या प्रेमात पाडतात, तशा ड्रेसेसमध्ये येणारा ड्रेस आहे हा, ज्याच्याने तुम्हाला फील होईल की तुम्ही किती प्रिटी आहात. खूप क्यूट, मस्त दिसतंय. आय एम डॅम शुअर माझ्या नवऱ्याला पण सगळ्यात जास्त हा ड्रेस आवडणार आहे. हा ड्रेस मी 500 मध्ये घेतलाय. मी या सगळ्या ड्रेसेसच्या प्राइजेस खाली मेन्शन करेनच. नंतर हा एक ड्रेस आहे, हा असा फिट अँड फ्लेअर ड्रेसेस असतात ना तसा आहे. इथे इलास्टिक आहे समोर, जास्त घेर नसला तरी पण छान प्रिटी. याचे स्लीव्ज असे स्ट्रॅपी आहेत आणि वी नेक आहे. आपण मी ट्राय करून दाखवते. किती छान आहे हा ड्रेस पण. वाव, मस्त. मी हे ॲडजस्टेबल स्ट्रॅप्स आहेत याला, तर मी त्या मॅक्सिमम टाईट केल्यात, त्याच्यामुळे इकडे इकडे असं काही अनकम्फर्टेबल वाटत नाही आहे. इतका घेर आहे, खूप नाही आहे घेर. मगाशी पण मी म्हटलं ना तुम्हाला, खूप गोड फिटिंग आहे याची आणि फार कम्फर्टेबल आहे. फॅब्रिक पण छान आहे. याची लेंथ खूप छान आहे, म्हणजे कारण मी फोटो लावते इथे म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ट्रॉपिकल वाईब, सिटी वाईब सगळं, म्हणजे आपण कुठे एखादी सिटी एक्सप्लोर करतोय तरी घालू शकतो, बीचवर पण घालू शकतो. खूप छान आहे, कलर पण मस्त आहे. आणि मला ॲक्च्युली इतकी मोठी मोठी डिझाईन युजली आवडत नाही, मला बारीक डिझाईन्स आवडतात. पण मला हा ड्रेस आवडला. एखादा ऑफ व्हाईट कलरचं जॅकेट पण चांगलं दिसेल, डेनिम जॅकेट तर छानच दिसेल. फ्लोई फॅब्रिक आहे मस्त. मेटर्निटी फ्रेंडली आहे म्हणजे बम फ्रेंडली आहे, कारण इथे स्पेस आहे भरपूर. इथे बो आहे स्लीव्सला, म्हणजे स्ट्रॅप्स वरती असा बो आहे. हे स्टिच आहे, म्हणजे आपण नॉट वगैरे नाही करू शकत. आणि इथून इतकी फिटिंग आहे छान. आणि खाली सॉरी, आता मला असंच दाखवायला लागतं, मी फोटो ऍड करेनच. हा मॅक्सी लेंथ आहे आणि हा मला असं वाटतं मला सगळ्यात जास्त आवडलाय. खूप जास्त प्रिटी आहे हा ड्रेस. खूप गोड आहे, मला हा खूप आवडलाय. खूप फेमिनाईन आहे हा ड्रेस आणि खूप जास्त प्रिटी दिसतोय. जे मी मगाशी म्हटलं ना, आपल्याला स्वतःच्या प्रेमात पाडणारे कपडे, हा दुसरा एक ऑप्शन मी तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे. हा थोडा कॉस्टली आहे, म्हणजे सगळ्या कपड्यांमध्ये याला मी सगळ्यात जास्त पैसे दिलेत, पण मला वर्थ वाटतंय. 800 मध्ये अजून काय मिळेल. नेकलाईन पण किती सुंदर आहे, स्वीट हार्ट नेकलाईन आहे. आणि फिटिंग, फॅब्रिक, स्लीव्स, बो सगळं खूप सुंदर आहे. मला आता असं वाटतं की मी कधी घालेन हा ड्रेस. कांट वेट. आता मला असं वाटतं की म्हणजे तो पण आवडलाय मला आणि हा पण आवडलाय. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला ड्रेस सगळ्यात जास्त आवडलाय. खूप प्रिटी आहे, आय मीन लव. सो लास्ट आहे हा टॉप आणि थोडासा सी थ्रू आहे, पण ठीक आहे म्हणजे. आणि सॉरी, मी पॅन्ट दुसरी नाही घातली, मी या शॉर्ट्स वरतीच सगळे कपडे घातलेले, तर मी याच्यावरच दाखवते. हा असं छान, खूप क्रॉप पण नाहीये आणि खूप लॉंग लेंथ पण नाहीये, असं काहीतरी इन बिटवीन आहे. आणि इथे पण इलास्टिक आहे आणि इथे पण इलास्टिक आहे. आणि अशा नॉट्स आहेत ज्या इथे टाईट करता येतात, ते मी काय फिगर आउट नाही केलंय सध्या. अशी छान इथे खाली गाठ मारता येते. पफ स्लीव्ज आहेत. हा पण खूप फेमिनाईन टॉप आहे, मला खूप आवडलाय. थोडा सी थ्रू आहे पण हा टॉप मी 450ला समथिंग घेतलाय. 400-450ला. आणि याचं पण फॅब्रिक खूप छान आहे. हे प्युअर कॉटन आहे. हा ड्रेस मी दाखवू का तुम्हाला. मी ऍक्च्युली एक्साइटमेंट मध्ये लगेच चेंज केला आणि ऍज सच असे दाखवलं नाही व्यवस्थित. सो हे असे स्लीव्ज आहेत, याला छान बो आले आणि पाठीमागे असं इलास्टिक आहे आणि अशी खूप छान लेंथ आहे. पायघोळ आहे अगदी हा ड्रेस. खाली असं चिकन फॅब्रिक आहे. हे दोन्ही खूप छान पावडर ब्लू कलर आहेत. माझ्याकडे याच्या आधी नव्हते आय थिंक असे कलर्स.
खूप आवडले मला. तुम्हाला किती आवडलेत हे कपडे आणि यातला कुठला ड्रेस तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा ॲड्रेस आणि शॉप 2-3 शॉप्सची नावं मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही जर नवी मुंबईत राहत असाल, ठाण्यात राहत असाल तर मला असं वाटतं खारघर पण जवळ आहे, खूप लांब नाही आहे ॲज सच. एनिवे 1-1.5 तास लागतोच आपल्याला बँड्रा कुलाबा जाण्यासाठी. पण कधीतरी हे पण ट्राय करा. नक्की तिथे बार्गेन पण करा, कारण असं नाही आहे की ते कमी नाही करत. आम्ही ॲक्च्युली मला 4 जसे हे घेतले ड्रेसेस, म्हणजे 3 ड्रेसेस आणि हा एक टॉप. गुड्डीला पण आम्ही सेम 3-4 कपडे काहीतरी घेतलेले. सो जर आपण जास्त शॉपिंग केली तर ते भरपूर डिस्काउंट करतात. जसं बँड्रा कुलाबाला आहे ना, की तिथे पण बघा बऱ्याचदा असं आपण नोटीस करतो की बऱ्याचशा शॉप्समध्ये सेम कपडे आहेत. तसंच आहे इकडे पण, खूप साऱ्या शॉप्समध्ये सेम कपडे असतात. पण हे 2-3 शॉप्स आहेत ज्यांचा मला एक्सपिरियन्स चांगला आलाय पर्सनली. 1-2 शॉप्स मेन्ससाठी पण आहे, तिथे पण कलेक्शन चांगलं आहे. मी ह्यांच्यासाठी पण मागे शॉपिंग केलेली तिथून. सो ओव्हरऑल माझा तिथला एक्सपिरियन्स छान आहे, तो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा.